वळूयात पुढच्या बातमीकडे। पालघरमधील मालगाडी अपघाताची सविस्तर माहिती आता समोर आली आहे। पालघर स्थानकात मालगाडी पोहोचताच क्रॉसिंगला पहिलं चाक रुळावरून घसरलं। पाठीमागचं चाक घसरल्यानंतर समोरच्या चाकांवर जास्त ताण आला। समोरच्या चाकांवर जास्त ताण आल्यानं 7 डबे हे रुळावरून घसरले। मालगाडीच्या अपघातानंतर दोन्ही रुळ वाहतुकीसाठी बंद झाले। दरम्यान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। रेल्वे स्थानकामध्ये मालगाडीचे जे 7 डबे रुळावरून घसरले हे याची ज्या ठिकाणावरून सुरुवात झाली त्या ठिकाणावरती मी उभा आहे। आपण जर बघितला तर हा जो पालघर रेल्वे स्थानकामध्ये जाणारा हा 2 नंबरचा ट्रॅक आहे आणि जर आपण जर या बघितला तर हा या ठिकाणचा जंट आहे आणि याच क्रॉसिंग वरून ही जी गाडी आहे ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर स्टेशनवर जात होती। मात्र दुसरं या बाजूला जर बघितलात आपण तर या बाजूला असा जो एक लोखंडी जंट होता, हा जो लोखंडी जंट आहे हा लोखंडी जंट तसाच या ठिकाणी होता आणि या ठिकाणचा लोखंडी जंट हा तुटले असल्यामुळे या ठिकाणावरून जो ट्रॅक रेल्वेचा जो पहिला मालगाडीचा जो डब्बा आहे हा चाक हे या ठिकाणी उतरला। आपण जर हे बघितलं तर हे जो लोखंड आहे जे जंटला लावलेला आहे हे तुटलेला आहे आणि हा पहिला जो या ठिकाणी चाक उतरलेला आहे या चाकावरूनच जर इथून जर सरळ आपण जर बघितलात तर हे जे पूर्ण चाक जे आहेत ह्या इतर पूर्ण रुळाच्या खालून हे पुढे गेलेले आहेत। हा जो हादसा आहे सुदैवानं या सर्व घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी मात्र झाली नसल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळलेली आहे। मात्र काल 5:10 पासून तर आज सकाळपर्यंत जवळपास 15 तास उलटून गेलेले आहेत। रेल्वे प्रशासनाकडून ही पूर्णपणे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। मात्र आज दिवसभर सुद्धा ही पूर्ण रेल्वे ट्रॅक सुरू करण्यासाठी निश्चितच वेळ लागू शकतो असं एकंदरीत या ठिकाणचं चित्र आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषा विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर।